हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 5 मॅथ्स चॅप्टर नंबर 2 प्रॉब्लेम सेट 4. तसेच प्रॉब्लेम नंबर 1, 2 आणि 3 ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग लगेचच प्रॉब्लेम सेट 4 स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. तर काय सांगितलेलं आहे आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये, इथे काही नंबर्स दिलेले आहेत. ते नंबर्स रीड करायचे आहेत आणि त्यांना वर्ड्समध्ये राईट करायचं आहे. वर्ड्समध्येच म्हणजे कसं, त्यांना स्पेलिंगमध्ये राईट करायचं आहे. चला तर मग लगेचच क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण. तर आपण इथे क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करणार आहोत. आपल्याला इथे 7 डिजिट नंबर दिलेले आहेत आणि त्याला आपल्याला वर्ड्समध्ये राईट करायचं आहे. तर त्यासाठी आपण अगोदर त्यांची प्लेस व्हॅल्यूची 7 डिजिटसाठीची सिरीज लिहून घेऊया. हे आहे युनिटसाठी. त्यानंतर टेन्स, 100, 1000, 10,000, lakh and then 10 lakh. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर या पद्धतीने आपण यांच्यावरती प्लेसेस पुट करूयात आणि मग त्यांना वर्ड्समध्ये राईट करू शकतो. ओके, बन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, देन 10 lakh. आता जसं आपण 10,000चा ग्रुप बनवतो, 1000 आणि 10,000 जसं सोबत घेतो तसंच लॅक आणि 10 लॅकला सोबत घ्यायचं आहे. मग हा नंबर काय होईल, 25 लॅक. लिहून घेऊयात, 25 लॅक. त्यानंतर 79,000, 79,000, 800, 800 and 99 and 99. अशा प्रकारे जर लिहिलं तर आपल्याला प्लेसेस पटकन लक्षात येतील आणि हे सारखं लिहून आपल्याला लर्न येऊन जातील यांच्या प्लेसेस. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे, तिथेही आपण प्लेसेस पुट करून घेऊया. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, देन 10 लॅक. ओके, काय नंबर होणार आहे मग हा, 30 लॅक, 30 लॅक, 70,000, 70,000, 500 and 6 and 6. इथे टेन्सच्या प्लेसला 0 आहे म्हणून ती प्लेस काय होणार आहे, ते स्किप होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे, इथेही आपण अगोदर प्लेसेसची सिरीज पुट करून घेऊया. लॅक, देन 10 लॅक. ओके, आता इथे काय होणार आहे, हा 45 लॅक, 45 लॅक, 71,000, 71,000, 500 and 4. ओके, त्यानंतर नेक्स्ट नंबर, इथेही आपण प्लेस व्हॅल्यूची सिरीज पुट करून घेणार आहोत. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक अँड देन 10 लॅक. ओके, 21 लॅक, 21 लॅक, 9,000, 9,900, 900. तर या पुढच्या प्लेसेसवरती 0 आहेत म्हणून आपण इथेच स्टॉप करणार आहोत. ओके, त्यानंतर नेक्स्ट नंबरला आपण नंबर सिरीज किंवा प्लेस व्हॅल्यू सिरीज पुट करून घेऊया. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक. 43 लॅक, लॅक, 7,000, 7,800,
and 54. त्यानंतर नेक्स्ट नंबर युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh and then 10 lakh. ओके, आता इथे फक्त काय आहे, या प्लेसवरतीच नंबर आहे, बाकी सगळीकडे 0 आहेत, म्हणून आपण याला काय करणार आहोत, फक्त 50 lakh एवढंच येणार आहे. बाकी सगळ्या जागेवरती, सगळ्या प्लेसेसवरती 0च आहेत, म्हणून त्या सगळ्या प्लेसेस काय करणार आहोत, आपण स्किप करणार आहोत, म्हणजेच लिहिणार नाही आहोत. मग याला कसं रीड करणार आहे आपण, फक्त 50 lakh. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh and then 10 lakh. 60 lakh, lakh, 1000च्या प्लेसवरती काहीच नाही आहे, मग ती पण प्लेस स्किप होणार आहे. 100च्या प्लेसवरती पण 0 आहे, म्हणजे ती पण प्लेस स्किप होणार आहे. मग आपण डिरेक्टली काय लिहिणार आहोत, 10. म्हणून मग आपण इथे, आता इथे कॉमा दिलेला आहे, पण आपण अँड 10 असंही लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट नंबरलाही आपण अगोदर प्लेस व्हॅल्यूची सिरीज लिहून घेऊयात. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. ओके, 70 lakh, आता इथे 1000 जागेवरती 0 आहे, मग काय करायचं आहे आपल्याला, तर ती प्लेस स्किप करायची आणि डिरेक्टली 100 प्लेसचा नंबर घ्यायचा आहे. काय आहे मग 100 प्लेसच्या ठिकाणी 100. ओके, 100. ओके, त्यानंतर नेक्स्ट नंबरलाही आपण अगोदर प्लेस व्हॅल्यूची सिरीज राईट करून घेऊयात, लिहून घेऊया. ओके, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh and 10 lakh. 80 lakh, 80 lakh, 1,000, 1000 आणि 100, 1000 आणि युनिटच्या प्लेसवरती काहीच नाही आहे, म्हणून आपण हा नंबर इथे स्टॉप करणार आहोत. त्यानंतर पुढचा नंबर आहे, इथे प्लेस व्हॅल्यूची सिरीज लिहून घेऊया. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh आणि 10 lakh. नाही तर नंबर काय होणार आहे, 90 lakh and 10,000. 90 lakh and 10,000. अँड लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल स्टुडंट्स. ओके, त्यानंतर युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. ओके, हे पण नंबर फक्त काय आहे, 91 lakh. 91 lakh. त्यानंतर नेक्स्ट नंबर, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. ओके, तर काय नंबर होणार आहे, 99 lakh, 99 lakh, 99,000, 99,000, 900 and 99. तर स्टुडंट्स, हे जे तुम्ही प्लेस व्हॅल्यूची सिरीज लिहिताय, ही जर पेन्सिलने लिहिली आणि तुमचं जर स्पेलिंग लिहून झाल्यानंतर ती रफ केली किंवा इरेज केली तरी चालून जाते. ओके, फक्त आपण ही कशासाठी लिहितो, तर आपल्याला समजण्यासाठी सोपं होतं म्हणून राईट करतो. तर इथे आपला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. लगेचच आपण क्वेश्चन नंबर 2 घेऊयात. क्वेश्चन नंबर 2, गिवन बिलो आर द डिपॉझिट मेड इन द वुमन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऑफ सम डिस्ट्रिक्ट्स. रीड दोज फिगर्स. काय केलेलं आहे, त्या इन्फॉर्मेशन दिलेली आहे काही डिस्ट्रिक्टच्या
ज्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये वुमन्सनी काय केलेले आहे, डिपॉझिट केलेलं आहे. तर इथे काही डिस्ट्रिक्टची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या अमाऊंट दिलेल्या आहेत. ओके, तर ह्या काय करायचे आहेत, आपल्याला रीड करायचे आहेत फक्त. तर आम्ही रीड करून दाखवते. ओके, आता पुणे डिस्ट्रिक्टची अमाऊंट आहे ₹94,29,408. त्यानंतर नाशिक डिस्ट्रिक्टची अमाऊंट आहे ₹61,07,187. त्यानंतर नागपूर डिस्ट्रिक्टची आहे ₹46,53,570. त्यानंतर अहमदनगर डिस्ट्रिक्ट ₹45,43,159. त्यानंतर आहे औरंगाबाद डिस्ट्रिक्टची अमाऊंट आहे ₹37,01,282. त्यानंतर यवतमाळ डिस्ट्रिक्टची अमाऊंट आहे ₹27,72,348. अँड लास्ट सिंधुदुर्गची अमाऊंट आहे ₹58,49,651. तर स्टुडंट्स, आपला प्रॉब्लेम सेट 4 इथे कंप्लीट झालेला आहे. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.